कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान पथकाचे 10 थर. मुंबईसह राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह. मुंबईमध्ये परिवर्तन अटळ आहे. वरळीतील परिवर्तन हंडी फोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, विकासाचं लोणी मुंबईकरांनाच मिळणार असल्याचंही केलं आश्वस्त. मुंबईच्या मागाठाण्यामध्ये गौतमी पाटीलचा धमाका. प्रकाश सुर्वेंच्या हंडीत गौतमी थिरकली. गौतमीसह गोविंदाही थिरकले. एकनाथ शिंदेंना लॉटरी नाही तर मटका लागला होता. मंत्री गणेश नाईकांनी केलेल्या वक्तव्यावरनं संजय राऊतांचा शिंदेंना खोचक टोला. लॉटरी लागली पण टिकवता आली नाही, शिंदेंना नाईकांचा टोला. विक्रोळीच्या पार्क साइड परिसरामध्ये कोसळली दरड. दुर्घटनेमध्ये बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू. 4 जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश. गेल्या काही तासांपासून पावसाची सलग दमदार बॅटिंग. काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस. पुढचे काही तास पावसाचेच राहणार. दहीहंडी दिवशीच तुफान पावसानं मुंबईला झोडपलं. मुंबईसह उपनगरामध्ये रात्रभर तुफान पाऊस. अनेक भागांमध्ये साचलं पाणी. खबरदारी घेण्याचं आवाहन. मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवरती पाणी साचलं, तर खांडेश्वर रेल्वे स्थानकावरती सुद्धा पाणीच पाणी. प्रवाशांची तारांबळ. नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा कहर. तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये शिरलं पावसाचं पाणी. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम. कुंडलिका आणि अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर खेडमधील नारंगी आणि जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून वाहते. नागरिकांनी सतर्कतेचं आवाहन. अमरावतीमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार. घरांमध्ये पाणी शिरलं. जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईची मागणी. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्याला पावसाचा तडाखा. तुफान पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान. पीक खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. जालन्यात पुराच्या पाण्यामुळे ढाकेफळ इथल्या नळकांडी पूल वाहून गेला. शेत रस्त्यावरील पूल वाहून गेल्यामुळे शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांना करावा लागतोय मोठ्या अडचणींचा सामना. नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस. नदी नाल्यांना पूर. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा. सहस्रकुंड धबधब्याचं अक्राळ विक्राळ रूप समोर. रस्ता नसल्यानं पुराच्या पाण्यातनं प्रवास. पुराच्या पाण्यातनं वाट काढणं शेतकऱ्याच्या अंगलट. नदीला आलेल्या पुरात शेतकरी वाहून गेला. बीड तालुक्यातील पोत्रा गावातली घटना. गाळात अडकल्यानं वाचले शेतकऱ्याचे प्राण. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील नद्यांना पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. उल्फा नदीला पूर आल्यानं बावची इथल्या पुलावर पाणी. बावचीसह अनेक गावांचा संपर्क तुटला. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट. पुरंदर विमानतळासह विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. नाशिकमध्ये मनसेचा परप्रांतीयाला चोप. अर्धनग्न अवस्थेमध्ये महिलांची छेड काढल्यानं दिला चोप. परप्रांतीय व्यक्ती मराठी नागरिकांवर दादागिरी करत असल्याचा मनसेचा आरोप. 8 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील संतापजनक घटना. संतप्त जमावाकडनं नराधमाच्या हॉटेलची तोडफोड. नराधमाला बेड्या. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 21 ऑगस्टला दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता. एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावर. आउटलुक आय केअर युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये मिळवला 3रा क्रमांक. पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणानंतर राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल. 1 लाख कोटी जुमला सीजन 2 असं लिखित साधला निशाणा. पंतप्रधान विकसित भारत योजनेवर राहुल गांधी यांनी उपस्थित केले सवाल.